नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. आनंदी या मालिकेच्या येणाऱ्या काही आजच्या भागामध्ये जबरदस्तच भाग आहे. नक्की आता युगंधर शुद्धीवर कधी येतो आणि आता विद्याधर नवीन खेळी खेळतो, परंतु ती खेळी त्याच्यावर कशी उलटते. आजचा भाग खूप जबरदस्त आहे मित्रांनो. तर बघूयात नक्की काय होतं ते. तेव्हा आता हा विद्याधर आणि ही शलाका एक असा पुन्हा प्लॅन करतात. मुलांच्या समोर मात्र विद्याधर नजरेमध्ये उतरू नये यासाठी आता हा विद्याधर एक बेल्ट वगैरे घेतो आणि मितालीला म्हणतो की मार मला, कारण माझी काय चूक आहे, मी काय केलं, मी फक्त सांगितलं होतं आणि फक्त त्याला समजावलं होतं. आणि तेव्हा तो घडलेला सगळा काही प्रकार आहे, युगंधर बेशुद्ध कसा पडला, काय झालं, हे सगळ्यांना पुन्हा आता आठवत असतं. आणि तेवढ्यात मात्र आता शलाका म्हणते की जे झालं ते झालेलं आहे आणि शेवटी विद्याधरचा यामध्ये काय दोष आहे, तुम्ही सगळेजण त्याला का दोषी ठरतात. विद्याधर आणि मी पृथ्वीवर बिझनेस करणार आहोत, आम्ही किती मेहनत करतो हे तर तुम्ही बघतात ना. आमच्या बिझनेसला यश मिळवण्यासाठी आम्ही किती हार्ड वर्क करतो. वहिनीचे माझ्यावर खूप उपकार आहे, तिने आत्तापर्यंत मला खूप काही समजून घेतलं, सांभाळून घेतलं. त्यामुळे आता इतकं सगळं काही प्रामाणिकपणे करत असताना सुद्धा विद्याधरवर असा आरोप केला जातो की त्याने पृथ्वीला मारले, मग त्याची चिडचिड नाही होणार का. मला एक गोष्ट कळत नाही की आनंदीला किडनॅप करून विद्याधरला काय मिळणार आहे, म्हणून तुम्ही सगळेजण विद्याधरला का दोषी मानतात. म्हणून शलाका आता ह्या विद्याधरची बाजू घेते आणि पोपटासारखं बोलत असते. शिल्पाला राग येतो. तेव्हा आता मिताली रडतच म्हणते की मावशी, अगं मला ह्या सगळ्याशी काही घेणं देणं नाही, मला फक्त माझ्या भावाशी घेणं देणं आहे, म्हणजे माझ्या बाबांशी. माझ्या बाबांना लवकरात लवकर मात्र बरं वाटायला हवं, सगळं काही व्यवस्थित व्हायला हवं. तेव्हा आता विद्याधर म्हणतो की अगं मिताली, मला तरी दुसरं काय हवं आहे बाळा, माझी सुद्धा तीच इच्छा आहे. मितालीचे हात वगैरे धरतो आणि तिच्या मनामध्ये आता आपली जागा निर्माण करण्यासाठी आता मुलांसमोर पुन्हा आपण दोषी नाहीत आणि सर्व काही आपण चांगले आहोत असं सिद्ध करायला मात्र आता विद्याधर मागे पुढे बघत नसतो. अगं मिताली, तू रडू नकोस, मला सुद्धा हेच वाटतं की माझा दादा लवकरात लवकर बरा व्हावा. त्याने माझा कितीही रागराग केला तरी सुद्धा तो माझा मोठा भाऊ आहे. मोठा भाऊ बापासारखा असतो आणि त्याला जर काही झालं तर मी अनाथ होऊन जाईल. आणि आता म्हणतो की देवा, अरे हे पाप मी कुठे फेडू, त्याच्या जागी मला तू का आडवं केलं नाहीस. तेव्हा मिताली जोरात आता काका ओरडते, अरे तू काय बोलतोस. तर प्रांजल म्हणतो की अरे काका, तू का स्वतःला इतका त्रास करून घेतो आणि हे सर्व कशाला बोलतोस. धनश्री आता हे सर्व ऐकत असते, कारण धनश्रीला माहिती असतं की विद्याधर किती नाटक करतो. आणि शलाका तर आता मनातल्या मनात खूप हसत असते, परंतु शिल्पाला मात्र यांचं सगळं सोंग माहिती असतं. शिल्पा त्यांच्याकडे बघत असते. प्रांजल पुढे म्हणतो की हे बघ काका, तू शांत हो, तुला काही गिल्टपणा देण्याची गरज नाही आणि इथे तुला कोणीही काही म्हणणार नाही, तू अजिबात टेन्शन घेऊ नकोस आणि कोणाला काही स्पष्टीकरण देण्याची तर अजिबात गरज नाही. त्यामुळे तू स्वतःला असं काही गिल्टी फील मानूच नको. आणि हे पण काका, इथे सगळ्यांना माहिती आहे की जेव्हा ती आनंदी घर सोडून गेली होती तेव्हापासून त्यांनी ट्रेस घेतलेला आहे. तर माई म्हणतात की प्रांजल, अरे तसं काही नाही. तेव्हा प्रांजल म्हणतो की माई, मी जे काही म्हणतो ना ते बरोबर आहे आणि त्या आनंदीला पाठीशी घालणं जरा बंद करा. अरे ती घर सोडून गेली होती, स्वतःच्या जबाबदारीने गेली होती. मग मला एक गोष्ट कळत नाही, त्या सगळ्याचा बाबांनी काय इतका ट्रेस घेतला, त्या आनंदीमुळे हे सगळं झालेलं आहे. तर आणि मी जरा स्पष्टच बोलतो, या घरामध्ये जे काही वाईट प्रसंग घडत आहेत त्या सगळ्याला कारणीभूत ती आनंदीच आहे. माईंना राग येतो, माई रागाने पाहत असतात. त्यामुळे किती काही झालं तरी आज मात्र मला तिच्याशी बोलायचंच आहे. आहे कुठे ती महाराणी. तेवढ्यात तेथे आनंदी ही तेल घेऊन युगंधरच्या रूम मध्ये जात असते. तिला काहीतरी करायचं असतं आणि तेवढ्यात प्रांजलचं लक्ष जातं. प्रांजल म्हणतो की आहे तरी ती कुठे महाराणी, आणि समोर दिसते ती ही बघा, ही बघा, अगं थांब, लवकरात लवकर थांब. म्हणून आता तो आनंदीला थांबवतो. आनंदी बिचारी थांबते आणि तेवढ्यात मात्र आता ही शिल्पा तिच्या जवळ रागानेच येते आणि म्हणते की काय ग महाराणी, कुठे निघालीस, तेल घेऊन कुठे निघालीस, काय तुला तेल घेऊन काय करायचं आहे, दिवे वगैरे लावायचे आहेत का. आता त्याच्या आयुष्यामध्ये जो काही प्रकाश पाडला तो काही कमी पाडला का. आणि मी तुला सांगितलं होतं की त्याच्या आसपास सुद्धा भटकायचं नाही म्हणून, तरी सुद्धा तू कशाला म्हणजे मध्ये मध्ये करत असते आणि त्याच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करते. तर आंधळी आहेस आणि त्यात म्हणजे इतकं सांगून सांगून समजत नाही, बहिरी पण झालेली आहेस का. म्हणून आनंदीलाच आता ही शिल्पा ओरडत असते. तेव्हा बिचारी आनंदी घाबरतच म्हणते की ताईसाहेब, अहो डॉक्टरांनी मालक साहेबांच्या पायाला मालिश वगैरे करण्यासाठी सांगितलेलं आहे, म्हणून मी वर जात होते त्यांच्या पायाला तेल वगैरे लावून देऊन मालिश करण्यासाठी. तेव्हा आता हा प्रांजल जोरात ओरडतो की ए गप बस कर, ही तुझी नाटकं, आम्ही आहोत ना आमच्या बाबांसाठी, तू कशाला हे सर्व नाटक करतेस ग, बाद झालं, आमच्या बाबांजवळ सुद्धा जाण्याचा प्रयत्न करू नकोस.
तू आमच्या आणि आमच्या बाबांची वाट लावलेली आहे आनंदी. तेव्हा आनंदी बिचारी रडतच म्हणते की प्रांजल, अरे प्लीज तू असं बोलू नकोस. मला फक्त एकदा वर जाऊन दे. मी तुझ्यासमोर हात जोडते. प्लीज फक्त एकदा मी पाया पडते वाटलंस तर तुझ्या, परंतु एकदा मला त्यांच्या पायाला तेल वगैरे लावून दे. आणि तेवढ्यात रडतच आता मिताली ही आनंदीला म्हणते की मी तुझ्यासमोर हात जोडते. अगं तू हे सर्व का करतेस? तुला एकदा सांगितलेलं नाही समजत का गं? मी ना तुला शेवटचं सांगते की तू आमच्या बाबांपासून अगदी लांब राहा. शेवटचं सांगते, तू त्यांच्या जवळ येऊन त्यांना त्रास देऊ नकोस. एवढी तरी त्यांच्या जीवाला शांतता मिळेल. प्लीज मी तुझ्या पाया पडते. तर आनंदी बिचारी रडतच म्हणते की प्लीज, अगं प्लीज मिताली, मला वर जाऊन दे. प्लीज तू असं काही करू नकोस. अगं मला त्यांची खूप काळजी वाटते. मी जास्त वेळ नाही थांबणार. प्लीज लवकरात लवकर मला वर जाऊन दे. एवढ्यात मात्र आता ही शिल्पा रागानेच आनंदीच्या कानामागे ठेवून देते. तिला मारते. बिचारीला खूप लागलेलं असतं आणि सगळेजण हे सर्व बघतात तर सगळ्यांना धक्काच बसलेला असतो. तेव्हा मात्र आता विद्याधर आणि शलाका हे दोघंही मात्र खूप हसत असतात. त्यांना आनंद होतो. परंतु माई आणि बापू लगेच रागाने पुढे येतात. शिल्पावर ओरडतात, शिल्पा तुझी हिंमत कशी झाली तिच्यावर हात उचलण्याची? बापू सुद्धा म्हणतात की शिल्पा काय चाललं तुझं? एवढ्यात मात्र बापू म्हणतात की मी तुम्हाला सगळ्यांना शेवटचं बजावून सांगतो. युगंधर येथे असा अवस्थेमध्ये असताना कोणी मात्र आनंदीशी असं नाही वागू शकत आणि मारायचं तर नाहीच नाही. तर माई म्हणतात की युगंधरला बरं होऊन दे. बघ मी तुझ्याविषयी सगळं काही त्याला सांगणार आहे. एक गोष्ट लक्षात ठेव. आता तोऱ्यातच ही शिल्पा म्हणते की जे काही सांगायचं आहे ना तर ते सांगून टाका. मला काही फरक पडत नाही. कळलं तुम्हाला? सांगून टाका. आणि त्या आनंदीला धरून ओढते आणि म्हणते की एकदा सांगितलेलं तुला का कळत नाही? त्याची काळजी घेण्यासाठी त्याचं अख्खं कुटुंब आहे, त्याची मुलं आहेत, त्याची बहीण आहे त्याच्याजवळ आणि त्यामुळे तू त्याची कोणी लागत नाही. तुला काही घेणं देणं नाही. तू अजिबात त्याची काळजी करू नकोस. त्याच्या जवळ सुद्धा जाण्याचा प्रयत्न अजिबात करायचा नाही. तेव्हा आनंदी रडतच म्हणते की ताई साहेब, अहो मी तुमच्या पाया पडते, पण प्लीज असं काही करू नका. फक्त एकदा मला त्यांच्या जवळ जाऊन द्या. आनंदीने आता ह्या शिल्पाचे पाय सुद्धा धरलेले असतात युगंधरला भेटण्यासाठी आणि म्हणते की फक्त एकदा जाऊन द्या. मला खरंच त्यांची खूप काळजी वाटते. प्लीज एकदा जाऊन द्या. म्हणून मात्र आता ती खूप म्हणजे विनवण्या करत असते मला जाऊन दे म्हणून त्यांच्याजवळ. परंतु आता ही तोऱ्यात असणारी शिल्पा अगदी काही ऐकायला तयारच नसते. आनंदीची अवस्था बघून छायाताई, माई आणि आता हे बापू यांना सुद्धा डोळ्यामध्ये पाणी येतं. आता आनंदी पाय पडते तर माई म्हणतात की आनंदी. तेव्हा आता ही शिल्पा रागानेच तिच्या हाताला धरते आणि तिला म्हणते की तू अशी नाही ऐकणार. आनंदी म्हणते की मला खरंच खूप काळजी वाटते. अहो प्लीज ऐका ना. तर शिल्पा म्हणते की हो का? अगं मला सुद्धा खूप काळजी वाटते. चल मी तुला तुझी जागा दाखवते. आता खबरदार तिकडे जर पाऊल टाकलं तर मी तुला तुझी लायकी आणि जागा दाखवते. म्हणून ती तिला किचनमध्ये ओढतच घेऊन येते आणि किचनमध्ये ढकलून देते आणि म्हणते की हीच तुझी लायकी आहे आणि हीच तुझी जागा आहे. येथून बाहेर पडायचं नाही सांगून ठेवते. खबरदार जर येथून बाहेर पडली तर. माई आणि बापूंना फारच राग येतो. दोघंही म्हणतात की शिल्पा काय करतेस? आणि हीच तुझी लायकी आहे. किचनच्या बाहेर पाऊल ठेवण्याची सुद्धा हिंमत करू नकोस. म्हणून रागाने ही शिल्पा तिच्यावर आणखीनच भडकते. तेव्हा मात्र आता शिल्पा, प्रांजल आणि मिताली जेव्हा युगंधरच्या रूममध्ये येतात तर पृथ्वी आपल्या स्वतः हाताने बाबांच्या पायांना तेलाची मालिश करत असतो आणि खूप असं त्यांच्यावर प्रेम जीव ओतत मात्र त्यांची काळजी घेत असतो. डॉक्टर सुद्धा तेथेच उभे आहेत आणि रात्रभर पृथ्वी उशाला बसून आहे आणि त्यांचे पाय चोळत आहे आणि त्यांच्या पायांची मालिश करत असतो. ते सगळं काही बघून प्रांजल आणि मिताली यांना तर काही वेगळंच वाटतं. तेव्हा मिताली रडतच म्हणते की दादा तू मालिश करतोय. तेव्हा आता प्रांजल म्हणतो की अगं मिताली, आज आपल्या घरात जे काही घडलं तर ते बघून मात्र दादा या बाबांच्या रूमच्या आसपास फिरकेल असं सुद्धा वाटलं नव्हतं. तेव्हा आता शिल्पा म्हणते की अरे बापलेकाचं कितीही भांडण झालं तरी सुद्धा रक्ताची नाती काही तुटत नसतात. शिल्पा मात्र त्याच्या खांद्यावर हात ठेवते आणि म्हणते की पृथ्वी जा तू आराम कर, मी लावते तेल. त्यावरती आता ते ऐकून पृथ्वी म्हणतो की नाही आत्या, मला हे सर्व करून दे कारण मला बरं वाटतं. आणि तेवढ्यात डॉक्टर म्हणतात की शिल्पाताई त्यालाच मालिश करून द्या. डॉक्टर म्हणतात की अगदी बरोबर तो मालिश करत आहे शिल्पाताई, तुम्ही काही काळजी करू नका. तेव्हा मी आतमध्ये ट्रीटमेंट सुरू केली तेव्हा तो लगेच तेल घेऊन आला आणि आतमध्ये मालिश करत बसला. तेव्हा आता पृथ्वीच्या डोळ्यात पाणी असतं आणि तो म्हणतो की माझ्या रूममध्ये तिळाचं तेल होतं म्हणून मी लगेच घेऊन आलो. तेव्हा शिल्पाला आनंद होतो. तेव्हा आता डॉक्टर शिल्पाताईंना म्हणतात की रात्रीच्या औषधाबद्दल तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे, तुम्ही येता का बाहेर? तेव्हा शिल्पा म्हणते की हो येते. तेव्हा मात्र आता शिल्पाताई आणि डॉक्टर बाहेर गेल्यानंतर प्रांजल आणि मिताली पृथ्वीच्या जवळ बसतात आपल्या बाबांच्या पायाशी आणि रडत असतात की दादा म्हणून. तेव्हा
तेव्हा पृथ्वी त्यांना आधार देतो की हे बघा, घाबरायचं नाही, जोपर्यंत मी आहे ना तोपर्यंत मात्र मी ह्या माणसाला काहीच होऊन देणार नाही, कारण मला यांच्याशी अजून खूप भांडायचं आहे. अगदी मायेने रडतच म्हणतो, अजून यांचा खूप हिशेब बाकी आहे, काही होणार नाही यांना, म्हणून आता तो त्यांना आधार देतो. तर पृथ्वी त्यांच्या मागे उभा राहून रडत असतो आणि मिताली तर त्याच्या खांद्यावर डोकं ठेवते आणि खूप रडत असते. तर युगंधरला अजूनपर्यंत काही शुद्ध आलेली नाही. पृथ्वी खूप मालिश वगैरे करतो, खूप काळजी घेतो. त्यानंतर आनंदी इकडे किचनमध्ये आहे. तिला सारखी आता मालक साहेबांचीच काळजी वाटत असते. नक्की बरे असतील ना ते, आणि ते ठीक असतील ना, मला तर तिकडे जाऊन सुद्धा देत नाही, काय करू, कोणीतरी तेलाने मालिश करत असेल ना, नक्की काय करू बरं. आणि तेवढ्यात आता हा नालायक विद्याधर तिच्या जवळ येतो. तेव्हा लगेच आता हा विद्याधर तेथे येतो आणि म्हणतो की वा आनंदीबाई, वा आनंदीबाई, अहो तुमचा तर या घरामध्ये आता दुसरा गृहप्रवेश झालेला आहे. कारण पहिला जो गृहप्रवेश होता ना, तेव्हा नटून थटून मोठ्या कारमध्ये इथे बसून आला होता, आणि यावेळेस मात्र एका लाकडी पेटीत गच्च भरून आलीस. नाही पण बरंच झालं, कारण पहिल्या वेळेस मात्र तुझं स्वागत करण्यासाठी, तुझा मानपान करण्यासाठी तुझा हा दीर नव्हता ना तुझ्या जवळ, आणि बरं झालं एकदाचा हा गृहप्रवेश तू पाठ केलेला आहे. आणि हे बघ आता कसं आहे की एकदाच एकदम मस्त असं स्वागत करू शकतो, हो की नाही. कारण आनंदी कसं आहे ग, तुझ्या आणि दादाच्या लग्नामध्ये मला काही तांदूळ टाकता आले नव्हते, हातामध्ये बेड्या होत्या, तुमच्या वरातीमध्ये मला नाचता आलं नाही, त्याचं मला दुःखच आहे, पण काही हरकत नाही, आज मात्र मी तुझ्यासाठी खास असं गिफ्ट घेऊन आलो, तू अजिबात काळजी करू नको. म्हणून जी पांढरी साडी आहे तर तो ती आनंदीच्या अंगावर फेकून देतो आणि म्हणतो की घे, तुला याची गरज लागेल, कारण तुझा दुसरा गृहप्रवेश आहे ना, तर त्याचा खास माझ्याकडून आहेर आहे असं समज. आणि अरे 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 मी विसरलोस की, म्हणजे तुला आता आठवत नसेल की जे काही झालेलं आहे. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, ही साधी कोरी अगदी पांढरी साडी आहे, जी आपला नवरा मेल्यानंतर बायका ज्या विधवा असतात ना, तर त्या नेसतात. आणि काय ग काय झालं, साडी हातामध्ये आली आणि तू थरथरायला लागली की काय. आणि हे बघ अगं, जेव्हा तू या वाड्यामध्ये पाय ठेवला होता त्यावेळेसच मात्र या वाड्याची तू वाट लावून टाकली होतीस, आणि तेव्हाच मला असं वाटलं होतं की ही पांढरी साडी नेसण्याची वेळ ना तुझ्यावर खूप लवकर येणार आहे. तर कारण इतका मोठा वाघ असणारा जो काही तो माझा भाऊ युगंधर निंबाळकर आणि तुझा नवरा अगदी एका ह्या मुलांच्या बोलण्याने, आणि आता हे सर्व काही ऐकून मात्र तो लगेच धाडदिशी खाली पडला. त्याला काही म्हणजे चक्कर वगैरे आली आणि तो अजूनपर्यंत बेशुद्ध आहे. अथुर्नाशी खेळला तो. आनंदीला फारच राग येतो. आनंदी रागाने म्हणते की विद्याधर, तोंड सांभाळून बोल. किंवा विद्याधर तिच्या आणखीनच जवळ येतो आणि म्हणतो की काय झालं, खरं बोलतो म्हणून पचन असं झालेलं आहे की काय. अगं मी तुझ्या नवऱ्याला कुठेही पोराबद्दल बोललो तर जरा तो आथुरनासे खेळला, तो पण कायमचा, आणि हे असंच चालत राहिलं तर लवकरच तो विधवा होणार हे नक्कीच असेल. आणि आनंदीला मात्र आता विधवा म्हटल्यानंतर फारच राग येतो, कारण तिला आता युगंधरची काळजी वाटते. आणि तरी सुद्धा हा नालायक विद्याधर काही बोलायचं थांबत नसतो. तो म्हणतो की कदाचित मात्र पुढच्या 24 तासामध्ये तुझं हे कपाळ आहे तर ते पांढरं होईल. मग ह्या 24 तासामध्ये काय घडेल काही सांगता येत नाही, लक्षात ठेव. आणि ज्या माणसाने तुला स्वतः डोक्यावर बसवलं ना, तो माणूस आज स्वतः मरणाच्या दारात आहे. म्हणून विद्याधर आता हसून हे सर्व बोलतो. तर आनंदीच्या पायाखालची जमीन सरकून तिला इतका राग आलेला असतो, कारण तू आता या घरामध्ये आता किचनमध्ये अश्रू गाळत बसलेली आहे. आता या घरात तुझं म्हणणारं हक्काचं आता कोणीच राहिलेलं नाही. ते म्हणतात ना यूज आणि थ्रोज, आणि म्हणजे वापरून झालेला जो काही कचरा वगैरे असतो ना, तर तो कसा फेकून दिला जातो, तर तशी अवस्था तुझी झालेली आहे. आनंदी मात्र आता हे सर्व काही ऐकून रडत असते, पण तिला मनातून विद्याधरचा इतका राग येतो, खूपच राग आलेला असतो. तिने गॅसवर आता तवा गरम करण्यासाठी ठेवलेला असतो. तेव्हा हा विद्याधर तिला म्हणतो की जरा विचार कर, उद्या सकाळी जर दादाचा श्वास थांबला तर इथे वाड्यामध्ये त्याची थिरडी निघेल आणि आता सजेल आणि सगळेजण रडत असतील. शेवटी काय होईल की त्याच्या प्रेताचं सुद्धा दर्शन घेण्यासाठी तुला नाही मिळणार. त्यावर मात्र हीच पांढरी साडी आहे तर ती फेकून तुला घरातून बाहेर काढून देतील. एक गोष्ट लक्षात ठेव. आनंदीला खूपच राग येत असतो. हे पांढरं कपाळ आहे तर ते घेऊन, आणि हातामध्ये भिकेची वाटी आहे तर ती घेऊन मात्र रस्त्यावरती जेव्हा तू फिरशील ना, तेव्हा तुला समजेल की ह्या विद्याधरशी नडल्यानंतर काय होतं. तेव्हा तुला विद्याधरची किंमत समजेल. कदाचित ह्या 24 तासामध्ये तू विधवा होणारच. तुझा मालक साहेब आहे तो कायमचा संपणार. तेव्हा आता आनंदीला खूपच राग येतो आणि हा राम नाम सत्य हे, राम नाम सत्य हे, आणि 24 तासात त्याची एकदम थिरडी निघेलच असं म्हणून तो आता जोरजोराने ओरडत आहे, राम नाम सत्य आहे. तसं आनंदीला इतका राग येत असतो. आनंदी आता जो काही तवा तिने त्या गॅसवर ठेवलेला आहे गरम होण्यासाठी, तर त्याची मूठ कुठे आहे तर ती शोधत असते.
हाताने स्पर्श करत. मात्र आता आनंदी कसलाही विचार करत नाही. तो गरम तवा घेते आणि जोरात मात्र आता त्याच्या मुठीला धरून आता तो त्याच्या तोंडावर मारते. त्याला चांगला चटका देते त्याच्या गालाला आणि तेव्हा धडकशी तो खाली पडतो आणि आपल्या गालाला हात लावतो. तर बघतो तर काय पूर्ण गाल लाल झालेला असतो. आनंदीने अशी त्याला भयानक शिक्षा दिलेली असते आणि ह्याच लायकीचा तो असतो, कारण खूप आता युगंधरच्या मरणाची वाट पाहत असतो. आनंदीला खूप राग आलेला असतो आणि आनंदीने त्याला चांगलंच भाजवलेलं असतं. तेव्हा तो आपल्या गालाला हात लावत आनंदीकडे पाहत असतो. त्याला सुद्धा खूप राग येतो. आता तेव्हा आता रागाने म्हणतो की आनंदी, तुझी इतकी हिंमत, ह्या विद्याधरच्या अंगावर तू हात टाकतेस, आता मी तुला नाही सोडणार. म्हणून तिच्या अंगावर तो धावून येणार. तर आनंदी पुन्हा तवा हातामध्ये घेऊन त्याच्या डोक्यामध्ये बसवते आणि आता तो तिच्या मागे धावत असतो. तेव्हा आनंदी रागाने म्हणते की मी जरी आंधळी असेल, विद्याधर मी बहिरी नाही. आता ती अगदी जोरजोराने त्याला मारत असते. तो इकडून तिकडून पळत असतो. तर आनंदी म्हणते की आजपर्यंत आंधळी आहे म्हणून तू वाचलाच विद्याधर, परंतु जर मला डोळे असते तेव्हाच तुझं मड ह्या घरातून बाहेर पडलं असतं, हे लक्षात ठेव. कुठे लपशील आता? तुझ्या श्वासाच्या आवाजावरून मी बरोबर तुला शोधून काढेल. आजपर्यंत मात्र तू माझ्या आबांना, माझ्या बहिणींना आणि मला खूप काही चळलंस. विद्याधर खूपच घाबरलेला असतो आणि तो अगदी आपल्या पायातील चप्पल बूट आहे तर ते काढून घेतो. किडनॅप केलं, माझं लग्न मोडलं, परंतु या घरात मी सून म्हणून आल्यापासून सगळं सोडून दिलं होतं. तुला माफ केलं होतं मी, आज नाही, कारण तू मालक साहेबांसोबत जे काही नीच कृत्य केलेलं आहे तर त्यासाठी मात्र मी तुला 7 जन्म काय कधीच माफ करू शकत नाही. आता का तुझी दातखळी बसली? आता बोल ना, कुठे आहे तू? म्हणून आनंदी बरोबर त्याच्या अंगावर धावून येत असते तवा हातामध्ये घेऊन. तेव्हा विद्याधर किचनच्या मागे लपतो आणि म्हणतो की काय ग, फक्त तवा काय हातामध्ये घेऊन उभी राहिलीस? तुला काळीचं काही दिसत नाही? तेव्हा आनंदी म्हणते की मालक साहेब आणि माझ्या नात्यामध्ये जो कोणी येईल ना त्याचा काळ बनून मी उभी राहील, हे लक्षात ठेव. लक्षात ठेव, गाठ माझ्याशी आहे. तेव्हा आनंदी घाबरत नसते. आनंदीने बरोबर त्याला धडा शिकवलेला असतो, पण तरी हा विद्याधर म्हणतो की ए, जास्त हवेत उडू नको, गाठ माझ्याशी आहे. काय ग, तुझी हिंमत इतकी वाढली का? ह्या विद्याधरला चॅलेंज करणार आहेस का तू? आनंदी म्हणते की हे बघ, अरे मला डोळे जरी नसले ना, तुझा हा नीच वास आणि तुझ्या पापांचा जो काही आता ह्या आहे ना, तर तो सगळं माझ्या कानापर्यंत पोहोचतो. म्हणून मात्र आता आनंदी त्याच्या अंगावर धावून येते. तेव्हा तो तसा मागे लपून बसत असतो. आनंदी म्हणते की स्त्रीला लांडगा अगदी बनून तिच्या मागे धावणारा लांडगा आहेस तू. लांडग्यासारखी अवस्था झालेली आहे तुझी. तुझ्या दानत नाही ना समोर येण्याची, मरणाच्या गप्पा माझ्याशी करतोस का? अरे लाज वाटते का तुला? तेव्हा विद्याधर लपत लपत आनंदीला म्हणतो की तोंडाची वाफ वाया घालू नकोस. तुझा जो काही राग आहे, तुझा मागोसा घेण्याची जी स्टाईल आहे ना, तर ती माझ्यासमोर दाखवू नकोस. मी नाही घाबरणार. म्हणून घाबरत पळत असतो. तर आनंदी म्हणते की हो का, तू मला घाबरत नाही तर ये ना मग माझ्यासमोर. अरे दाखव ना तुझी हिंमत, का घाबरून पळतोस? हिंमत जर असेल तर माझ्या समोर आहे आणि बघूयात आपण तुझी पाप जर इतकी मजबूत असतील, बघूयात आज कुणाचं कपाळ फुटतं ते. आनंदी त्याच्यावर धावूनच जात असते. आनंदीला असं झालेलं असतं की कधी एकदाचा याला हाताखालचा काढेल म्हणून. हा विद्याधर म्हणतो की काय ग आनंदी, तुला काय वाटतं हे सगळं करून तुम्हाला घाबरवशील? पण तू एक गोष्ट लक्षात ठेव, अगं निंबाळकर घराण्याच्या वाड्याच्या चाव्या आहेत ना, चाव्या, तर ते माझ्या हातामध्ये आहे. ही गोष्ट तू चांगलीच लक्षात ठेव. ही गोष्ट लक्षात ठेव, तुझा नवरा आहे तर तो ह्या अथुर्णाला सडणार आणि तू ह्या ओट्याला धरून अगदी पडणार आणि रडत बसणार. तेव्हा आता आनंदीला इतका राग येतो, इतका राग येतो आणि ती पुन्हा त्याच्या अंगावर तवा घेऊन धावूनच येते. मालक साहेबांना वाटेल ते बोलतोस का म्हणून आनंदी जोरात त्याला मारते आणि पुन्हा तो मागे मागे पळत असतो, लपून बसत असतो आणि आनंदीच्या समोर तो काही येत नसतो. पण तरी सुद्धा आनंदी बरोबर त्याला अगदी सापडूनच त्याला मारत असते आणि म्हणते की जोपर्यंत मी या घरात आहे तोपर्यंत जे तुझे वाईट हे घाणेरडे विचार आहेत ना, तर या घराच्या उंबरठ्यावर सुद्धा शिवून देणार नाही, हे लक्षात ठेव. मात्र आता हा जो काही विद्याधर आहे तो म्हणतो की तो तवा आहे ना, तो बाजूला ठेव, नाहीतर तो तवा तुला खूप महागात पडणार आहे भविष्यामध्ये, तू लक्षात ठेव. तेव्हा आनंदी म्हणते की अरे भविष्याचा विचार सोडून दे, अरे मग आत्ताच बोल. तुझ्यात जर हिंमत असेल तर ए माझ्या समोर, का घाबरून पळतोस? तू तर एका आंधळ्या मुलीला बघून घाबरून पळून जातोस. तू काय मालक साहेबांना घाबरवणार माझ्या? अरे तू जर खरा मर्द असेल ना, ए तू माझ्या समोर, मी तुला दाखवते काय आहे ते. आता विद्याधर म्हणतो की अगं मी नाहीच मर्द, कारण तुझा तो ढोंगी नवरा आहे ना, तर तोच या जगातील एकमेव मर्द आहे. ही गोष्ट लक्षात ठेव. अगं डॉक्टरांनी मला सांगितलेलं आहे की मी कधीच बाप होऊ शकणार नाही म्हणून. तू लक्षात ठेव, अगदी तुझ्या उघड्या कानांनी ऐक आणि डोळ्यांनी बघ, म्हणजे या घराची, या निंबाळकर घराण्याची राख आणि आता ही जे काही उद्ध्वस्तपणा आहे ना, तर तुम्ही केल्याशिवाय राहणार नाही. ते सगळं काही तुझ्या समोरच घडेल. ही गोष्ट लक्षात ठेव चांगलीच. आणि हे सर्व मी करत असताना तू काहीच करू शकणार नाही, माझं काही बिघडू सुद्धा शकणार नाही.
तेव्हा आता आनंदी पुन्हा त्याच्या अंगावर धावून येते आणि तो तवा त्याला जोरात मारते, पाठीला लागतो आणि म्हणते की विद्याधर, अरे मी असताना तुला कधीच हे सर्व करून देणार नाही. आज फक्त मी तुला तव्याचा चटका दिला. आणि पुन्हा जर तू माझ्या सौभाग्याबद्दल बोललास, मालक साहेबाबद्दल वाईट साईट विचार केला, त्यांना मारण्याचा तू प्रयत्न केला, तर मी तुला उभी जाळील. तेव्हा विद्याधर घाबरतच पळत असतो आणि म्हणतो की हे पग लक्षात ठेव, आता मात्र तुझं खूप काही झालेलं आहे. एक गोष्ट चांगलीच लक्षात ठेव, हे जे काही तू केलंस ना, तर ते तुला खूप महागात पडणार आहे. कारण तू विद्याधरशी पंगा घेतलेला आहे आणि तो पंगा तुला खूपच महागात पडणार आहे. म्हणून घाबरतच पळतच जोरजोरात ओरडत असतो. लक्षात ठेव असे बोलून तो घाबरतच तेथून पळून जातो. आनंदी पुढे येते, जोरात ओरडते की थांब थांब विद्याधर, का आता घाबरून पळालास? घाबरू नको, मी तुला आता कसा इंगा दाखवते, बघतच राहा तू. म्हणून आनंदी त्याच्या चांगलीच मागे लागलेली असते तो तवा घेऊन. आणि आता पुढे येऊन दरवाजामध्ये उभा राहून तो तवा समोर धरते आणि म्हणते की साहेबांचं आयुष्य आणि या घराची आबरू वाचवण्यासाठी मला मात्र आता ह्या तव्याची गरज नाही आणि मला डोळ्यांची सुद्धा गरज नाही. जरी मला दिसत नसलं ना, ती आनंदी मात्र आता या घरासाठी, या घराची ढाल बनून उभी राहील. म्हणून विद्याधर, एक गोष्ट लक्षात ठेव, जोपर्यंत मी आहे ना, तोपर्यंत मात्र या घरावर कोणतंही संकट मी नाही येऊन देणार. म्हणून आनंदी आता पेटून उठलेली असते. विद्याधरला तिने चांगलाच आज जरा धडा शिकवलेला असतो. त्याचा माज पूर्णपणे उतरवलेलाच असतो, त्याच्या गालाला चटका देऊन. तेव्हा आनंदी आता कणखर बनलेली असते, अगदी हिमतीवान. ती काही युगंधरसाठी काही करायला तयार असते. आणि आता हे विद्याधरला तिने चांगला धडा शिकवलेला असतो. तेव्हा मित्रांनो, हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये मात्र आरती येथे आलेली असते निंबाळकरांच्या घरामध्ये. आनंदी सुद्धा तेथेच उभी असते. तर धनश्री आता आरतीला म्हणते की बघितलंस का, तुमच्या बहिणीने माझ्या नवऱ्याला मारण्याचा प्रयत्न केलेला आहेस. आणि आनंदीला धमकावत म्हणते की हे बघ आनंदी. आनंदी तिला बोलूनच देत नाही. ती आनंदीला धमकायला जाते, पण आनंदी म्हणते की 1 मिनिट, कारण आज जर मला डोळे असते ना, तर विद्याधरची अवस्था मी यापेक्षाही बिकट केली असते, हे लक्षात ठेव. त्यानंतर आनंदी आता इकडे धनश्रीला चांगली धमकावून युगंधरच्या रूममध्ये येते. युगंधरच्या उशाशी बसते आणि युगंधरचा हात हातामध्ये घेते आणि म्हणते की हे बघा मालक साहेब, तुम्ही मात्र मला स्वतःपासून जरीही लांब ठेवलं असलं, पण तरी सुद्धा तुमच्या अस्तित्वाचा जो काही प्रकाश आहे ना, त्या प्रकाशाने मला वाट सापडत राहिली. तुम्ही जर मात्र आज असे डोळे पडून शांत पडणार असाल, तुम्ही जर स्वतः शुद्धीवर येणार नसाल, तर ही आनंदी आहे तर मालक साहेब कायमची ती आंधळी होऊन जाईल. म्हणून मात्र आता आनंदी तेथे रडत बसलेली असते आणि युगंधर आता शुद्धीवर येणार असतो. युगंधरला मात्र आता आनंदी आंधळी आहे हे सत्य समजणार असतं. म्हणून आनंदी आता खूप रडत आहे. आनंदीच्या डोळ्यातील पाणी त्याच्या हातावर पडत आहे आणि नक्की आता युगंधर शुद्धीवर येणार आहे. आनंदी जेव्हा जवळ आली तेव्हाच युगंधर शुद्धीवर येणार आहे आणि त्याची गोळी औषध आहे तर ती वेळेवर देत असते, सगळी काळजी घेत असते. तर मित्रांनो, आता पुढे नक्की काय होईल बघायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.